नमस्कार. आज आपण सातारा तालुक्यामधील येवतेश्वर या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथले एक प्राचीन शिवमंदिर आपण बघणार आहोत. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा जर आपल्याला बघायचा असेल तर आपण सातारा जिल्ह्याच्या अनेक पर्यटन स्थळांना किंवा आध्यात्मिक स्थळांना या भेटी दिल्या पाहिजेत. त्यातल्याच एका स्थळाला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर येवतेश्वर सातारा शहरापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असणारं अतिशय धार्मिक ठिकाण आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. डोंगरामध्ये वसलेलं आहे. सुंदर असा परिसर आहे आणि इथल्या भागाचं ते आराध्य दैवत आहे. म्हणून इथल्या भाविकांचं ते श्रद्धास्थान आहेच. याचबरोबर जे शिवभक्त आहेत यांचं सुद्धा श्रद्धास्थान आहे. आपण पांडवकालीन म्हणजे अतिशय पुराणिक असं मंदिर आहे. अनेक वर्षाची परंपरा त्या मंदिराला लाभलेली आहे. अशाच एका मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. चला बघूया. सातारापासून जसं कासकडे आपण वळतो तसे अनेक गावं आपलं डोंगरदऱ्यामध्ये वसलेले दिसतात. त्यातीलच एक गाव म्हणजे येवतेश्वर गाव. निसर्गसंपन्न शांत असा परिसर असणारं गाव अतिशय सुंदर असं आहे. त्याचबरोबर श्री क्षेत्र येवतेश्वरचे मंदिर या ठिकाणी आहे. मुख्य दरवाजातून आम्ही आत प्रवेश केल्यानंतर अतिशय भव्य दिव्य असं मंदिर आम्हाला लक्षात आलं. अतिशय दगडी बांधकाम असलेलं अतिशय सुंदर आणि चारही बाजूनं डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं हे मंदिर आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शिवमंदिरामध्ये आपण मंदिरासमोर पिंडीसमोर एकच नंदी बघतो, पण या ठिकाणी 2 नंदी आहेत. यालाही काही इतिहास असेल. दगडी बांधकाम असलेलं भव्य मंडप आम्हाला निदर्शनास आला. शांत परिसर, भाविकांची गर्दी असणारा हा परिसर निसर्गसंपन्न आहेच. त्याबरोबर एक आध्यात्मिक स्थळ असं आहे की जिथं आपण आल्यानंतर आपल्या मनाला फार शांतता वाटते. कितीही बाहेर ऊन असलं तरी आत गेल्यानंतर फार गार वाटलं, कारण आतला परिसर किंवा आतला भाग हा सुंदर आहे. आज सोमवार असल्यामुळे या ठिकाणी पिंडीची पूजा चाललेली होती आणि पिंडीची सजावट या ठिकाणी सुंदर अशी सुंदर सोमवारी केली जाते. या ठिकाणी दिवाळीमध्ये तसेच श्रावणामध्ये महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा महोत्सव भरलेला असतो. म्हणून सातारा परिसरातील सातारा जिल्ह्यातील अनेक भाविक या ठिकाणी येतात. येवतेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. निसर्गसंपन्न असं ठिकाण आहे. त्यामुळं या ठिकाणी भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तुम्ही जर मंदिर बघत असाल तर फार यादवकालीन पांडवकालीन हे मंदिर आपल्याला लक्षात येतं. इतिहासामध्ये या मंदिराला फार महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्याकडे बघितलं जातं. या राजधानीमध्ये अनेक मंदिरं आहेत आणि तीही प्राचीन मंदिर आहेत. त्यातलंच एक मंदिर आहे. गावचा परिसरसुद्धा सुंदर आहे. या ठिकाणची शेती ही जंगली प्राण्यांच्या त्रासामुळं केली जात नाही. त्यामुळं पूर्णपणे या ठिकाणी शेती ही पडीक अवस्थेमध्ये आपल्याला दिसते. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाडे लावून उत्पन्न वाढवून या ठिकाणचे लोक अतिशय आनंदात राहतात. त्याचबरोबर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक प्राचीन विहीर आहे. या ठिकाणचं पाणी हे फार पिण्यासाठी चांगलं आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्वचारोग असेल किंवा अन्य कामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बघा, फार प्राचीन अशी विहीर आपल्याला दिसते. चौबाजूने असणारी झाडे, निसर्ग या मंदिराला फार उठावदार करून ठेवतो. मंदिराच्या परिसरामध्ये दीपमाळ आहे, तीही सुंदर आहे.